शरद पवार अजित पवार एक झाले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक झाले, काँग्रेस आणि वंचित एक झाले. महाराष्ट्रामध्ये जे बिथरले होते, जे बिघडले ज्यांचे संबंध होते ते सगळे एक झाले. शरद पवारांनी गेल्या 2-3 वर्षांपासून जे पत्ते राखीव ठेवले होते ते सगळे उघडे केले. अजित पवारांनी ज्या गोष्टींवरती सस्पेन्स कायम ठेवला होता तो सस्पेन्स सुद्धा क्लायमॅक्स बनून समोर आला. सगळे पत्ते उघड झाल्यानंतर राज्यातील राजकारणाची दशा आणि दिशा दोन्हीही बदलणार हे लक्षात घ्या. 2023ला अजित पवारांनी बंडखोरी केली. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, वळसे पाटील, सुनील तटकरे सगळेजण सांगत होते की आम्हाला भाजपा सोबत जायचंय किंवा भाजपा या पक्षासोबत गेलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींवरती शिक्का लावणारे शरद पवारच होते. आम्ही भाजपच्या दारावर उभे होतो, दरवाजाची बेल वाजवली आणि तेवढ्यात पवार तिथून निघून गेले आणि दरवाजासमोर फक्त आम्हीच दिसलो आणि म्हणून आम्ही फुटलोय अशा पद्धतीचं परसेप्शन बिल्ड झालं. पण त्याही स्टेटमेंटवरती ना सुप्रिया सुळे बोलल्या ना शरद पवार बोलले. अजित पवार सांगत होते वयवर्ष 85 झाले, घरी बसून घ्या, मला आशीर्वाद द्या. पण नाही, तरीही शरद पवार बोलले नाही. या सगळ्या गोष्टींवरचा सस्पेन्स तेव्हा बाहेर आला ज्यावेळी एक एक कडी जोडली जाऊ लागली. पहिली कडी जोडली गेली विधानसभा निवडणुकीला, जिथे लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार हा सामना लढला. अजित पवारांनी टोकाची टीका केली. तिथपर्यंत काका पुतण्यांमध्ये बिनसलंय हीच टाइमलाईन समोर येत होती. विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळी अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार ही लढत सुरू झाली तेव्हा मात्र एक एक कडी जोडता यायला सुरुवात झाली. पवारांनी त्यावेळी अजित पवारांवर टीका केली नाही. बारामती माझी आहे, मी बारामती उभी केली, अगोदर मी होतो, मग पुतणे आहे, असं कुठलंही परसेप्शन मांडलं नाही. सुप्रिया सुळेंनी सुद्धा युगेंद्र पवार निवडून यावेत यासाठी फार काही ताकद लावली नाही. ताकद तेव्हा लावली जाते ज्यावेळी समोरच्या उमेदवारावरती टीका केली जाते. मात्र सुप्रिया सुळे आणि शरद पवार दोघांनीही अजित पवारांवरती विधानसभेला टीका करणं टाळलं. त्यावेळी हा माझाच प्रश्न सुप्रिया सुळेंना होता, तो ऐका. एवढ्या सॉफ्ट कशा राहतायत तुम्ही? ते डायरेक्टली बोलतायत. अजून शरद पवार सुद्धा अजित पवारांचं नाव घेईना. आम्ही बघितलंय उदयनराजेंना ज्यावेळेस त्यांनी दुसऱ्या पक्षात गेले त्यावेळी फक्त पवारांनी सभेत एकच म्हटलं, माझी चूक झाली, मी ते मान्य करतो, उमेदवार पाडायचं. एवढंच त्यांचं स्टेटमेंट होतं. बारामतीत का नाही म्हटले ते एकदा फक्त, की माझी मुलीने 3 टर्म खासदारकी घेतली, मी तिला जर ठरवलं असतं तर केंद्रात मंत्रीपद देऊ शकलो असतो, मी सगळं अजितला दिले, पण अजित आज माझ्या विरोधात गेले, मला त्यांना पाडायचंय. का म्हणत नाहीये तुम्ही? तुम्ही पुन्हा एक होतायत की काय? जिथे तुम्ही उदयनराजे भोसलेंनी पक्ष सोडला, साताऱ्यात सभा लावली आणि तिथे त्यांना पाडा म्हटले, त्यावेळी पवारांनी तिथे जाऊन सभा लावली आणि माझी चूक झाली, उदयनराजेंना पाडा असं म्हटले. सुनील शेळकेंच्या एबी फॉर्मवर माझी सही आहे, पक्षाचा अध्यक्ष कोण होता, तू कसा निवडून आला असं म्हणणारे शरद पवार बारामतीत अजित पवारांना का म्हटले नाही की अजित पवारांना पाडा? बारामतीतील मतदारांना का म्हणले नाही अजित पवारांना आमदार करणारा, खासदार करणारा, मंत्री करणारा मी होतो, त्यांना पाडा? त्यावेळी सुप्रिया सुळेंनी काहीसं भलतंच उत्तर दिलं. तेव्हा पहिली कडी जी होती ती जोडली गेली होती की पवार आणि दुसरे पवार म्हणजे अजित पवार आणि शरद पवार एक तर नाहीत ना. हळूहळू जसे जसे दिवस सरकत गेले तसा तसा आणखी क्लायमॅक्स जो आहे तो समोर यायला सुरुवात झाला. पिक्चरच्या इंटरव्हल नंतरच खरी स्टोरी पवारांनी लिहिली होती की अजित पवार त्या पिक्चरचे फक्त हिरो आणि डायरेक्टर शरद पवार होते. या सगळ्या गोष्टींचा सस्पेन्स इंटरव्हल नंतरच समोर आला. अंजना कृष्ण, ट्रेनी IPS ऑफिसर अंजना कृष्णा यांच्याबाबत अजित पवारांनी जे स्टेटमेंट केलं होतं त्या स्टेटमेंट नंतर सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचे शब्द फिरले होते. त्यांनी अजित पवारांना टार्गेट केले नाही. ते म्हणले नाही, दादांची भाषाच तशी. विषय पलटवला गेला होता. तिथे या सिक्वेन्सची दुसरी कडी जोडली गेली होती. पुढे जाऊन पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी बरेचसे आरोप प्रत्यारोप झाले. जवळजवळ पार्थ पवार अडकतच होते, पण विरोधक म्हणून पवारांनी लावून धरलं नाही, सुप्रिया सुळेंनी लावून धरलं नाही. उलट पार्थ पवारांना पाठीशी घालण्याचं काम जे आहे ते सुप्रिया सुळेंकडून केलं गेलं होतं. रोहित पवारांच्या बाबतही तेच झालं. जेव्हा माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडे यांच्यासारखे मंत्री अडचणीत येत होते त्यावेळी सुप्रिया सुळे असतील किंवा मग पवार घराण्यातील कोणीही व्यक्ती असू द्यात
ते त्या कॅन्डिडेट म्हणजे धनंजय मुंडे असेल तर धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे असतील तर माणिकराव कोकाटे यांना टार्गेट करत होते. पण पक्षाचे नेते म्हणून अजित पवारांना टार्गेट करणं सुप्रिया सुळे, रोहित पवार, शरद पवारांनी टाळलं. ही तिसरी कडी जोडली गेली होती, जी शरद पवार आणि अजित पवार दोघं नेमकं कोणत्या पिक्चरची स्क्रिप्ट लिहिताय हे सांगणारी ठरणारी होती. जेव्हा मधल्या काळामध्ये काही बातम्या समोर आल्या की सुप्रिया सुळेंनी संसदेत, केंद्रामध्ये सत्ताधारी बाकावर बसायचंय की विरोधी बाकावर बसायचंय हे ठरवण्याचे अधिकार पवारांनी सगळे सुप्रिया सुळेंना दिले होते. आमच्या पक्षातील एका गटाचा मतप्रवाह अजित पवारांसोबत म्हणजे सत्तेसोबत जाण्याचा आहे हे शरद पवारांनी मान्य केलं होतं. त्यावेळेस चौथी कडी जोडली गेली होती की दोन्ही पवार जुळवून घेतायत. इन शॉर्ट, लिहिलेल्या स्क्रिप्ट प्रमाणे कधी जुळवून घ्यायचंय हे ठरवल्याप्रमाणे आता रिॲक्शन्स देत आहेत हे कळण्यासाठी ही चौथी कडी महत्त्वाची ठरली. आणि सगळ्यात महत्त्वाची पाचवी आणि शेवटची कडी म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी आम्ही युती करत आहोत, आम्ही आघाडी करत आहोत. यावरती शिक्का लावून पवारांनी आपले दाबलेले, लपवलेले सगळे पत्ते उघड केले. कोणत्या लेवलची टोकाची टीका सध्या दोन्ही पवारांमध्ये म्हणजे दोन्ही पवारांवरती भाजप करते लक्षात येते. चंद्रशेखर बावनकुळेंचं स्टेटमेंट खूप काही सांगून जाणार आहे. तुमची सिंचन घोटाळ्याची फाईल अजून बंद झालेली नाही, कोर्टात पेंडिंग आहे. अजित पवार लगेच सरेंडर. मी पिंपरी चिंचवड पुरतं बोलत होतो, मी थोडीवर बोलत होतो. सिंचन घोटाळ्याचे आरोप ज्यांनी माझ्यावर केले आज मी त्यांच्यासोबत सत्तेत आहे एवढं सांगून अजित पवारांना आटोपतं घ्यावं लागलं. पण भाजपनं त्यांचा रंग दाखवलाच. आमच्या सोबत आहात म्हणून सेफ आहात, आमच्या सोबत नसाल तर काय होऊ शकतं यासाठी सिंचन घोटाळ्याची पिन टाकून मोठा आवाज जो आहे तो भाजपानं केला. रवींद्र चव्हाणांपासून, अजित पवारांपासून, फडणवीसांपासून सगळे एकमेकांवर तुटून पडलेत. अर्थ समजतोय? अजित पवार आणि शरद पवार एका महानगरपालिकेसाठी एकत्र येऊ द्यात, एखाद्या ग्रामपंचायतसाठी एकत्र येऊ द्यात, माहीतर कुठेही एकत्र येऊ द्यात. शेवटी निर्णय पक्ष नेतृत्वाने केलाय आणि पक्ष नेतृत्व ते आहे ज्या नेतृत्वाला आव्हान त्यांच्या पुतण्यानं दिलं, ज्या नेतृत्वाला प्रश्न तयार केले, ज्या नेतृत्वाचा पक्ष फोडला, ज्या नेतृत्वाची राजकीय अख्खी पुंजी जी आहे ती पणाला लावली. अशा नेतृत्वामध्ये एखाद्या महापालिकेसाठी, एखाद्या ग्रामपंचायतीसाठी जर एकत्रीकरणाचा फॉर्म्युला ठरत असेल तर समजून जा हे सगळं काही स्क्रिप्टेड होतं. शरद पवारांनी स्क्रिप्ट लिहिलेली होती, अजित पवार त्याचे हिरो होते आणि क्लायमॅक्सनुसार पिक्चरचा इंटरव्हल नंतर सगळं काही बदललं आणि पवारांनी दाबलेले सगळे पत्ते उघड झाले. आता पवार सत्तेत जातात की अजित पवार सत्तेतून बाहेर पडतात हा राहिला पुढचा विषय. पण पिक्चरची अख्खी स्टोरी आता कुठेतरी कळाली. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.